पुढची बातमी बघूयात। उद्योग क्षेत्रामध्ये घुसलेली दादागिरी हा पुण्याच्या विकासामधला सगळ्यात मोठा अडथळा आहे, अशी कबुली मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। आमचीच माणसं घ्या, आम्हालाच कंत्राट द्या, आम्ही सांगू त्याच दरानं काम करा, असा दबाव गुंतवणूक करणाऱ्यांवरती टाकला जातो। ही दबावाची मानसिकता न संपवल्यास पुण्याचा विकास होऊ शकत नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले। मोठ्या प्रमाणात उद्योग क्षेत्रामध्ये, व्यापारामध्ये एक दबाव आपल्याला पाहायला मिळतो। आमचीच माणसं घ्या, आमच्याचकडनं खरेदी करा, आम्हालाच कंत्राट द्या, आम्ही म्हणतो त्याच रेटनी करा। ही मानसिकता जर आपण संपवली नाही तर पुण्याचा विकास पुढे होऊ शकणार नाही। आज पुण्याच्या विकासामधला सगळ्यात मोठा बॉटलनेक जर काही असेल तर दुर्दैवाने या ठिकाणी जी दादागिरी घुसलेली आहे की जी इन्व्हेस्टरला त्या ठिकाणी हा निर्णय करू देत नाही की त्याला काय परवडणार आहे। ह्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात कुठेही दादागिरी त्या ठिकाणी आम्ही खपून घेत नाही। पुण्यातल्या दोन्ही सीपी, पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीणचे एसपी यांना स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत। कुठल्याही पक्षाशी संबंधित असणारे इंडस्ट्रीवाल्यांना जर त्रास देत असतील, काही तिथं अडचणी निर्माण करत असतील तर त्यांच्यावर केसेस दाखल करा, कारवाई करा। 3-4 वेळेला केसेस दाखल करून पण त्यांनी ऐकलं नाही तर त्यांच्यावर मकोका लावा, इथपर्यंतच्या स्पष्ट सूचना तिथं असतात। तर याचवरती रोहित पवार आणि अंबादास दानवे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। हे बघा, अनेक वर्षांपासून हे खरं आहे की तिथं असणारे जे सर्व इंडस्ट्रियलिस्ट आहेत, बिझनेसमन आहेत, फॅक्टरीचे मालक नाही तर मॅनेजर आहेत, काही पक्षाचे लोकल नेते त्यांना भेटून दमदाटी करून आम्हालाच काम दिलं पाहिजे, आमच्याच कार्यकर्त्यांना काम दिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा मोठा विषय हा स्क्रॅपचा आहे आणि एक्स्ट्रॉशन सुद्धा तिथं म्हणू शकतो। आणि अनेक वर्षांपासून दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। दादांच्या पक्षाची दादागिरी आहे, भाजपची दादागिरी आहे का मग एकनाथ शिंदे साहेबांच्या नेत्यांची दादागिरी आहे, हे कुठेतरी आता स्पष्ट झालं पाहिजे। तुम्ही मुख्यमंत्री म्हणून जर एक्सेप्ट करत असताल, मान्य करत असताल MIDC मध्ये दादागिरी केली जाते, तर देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही चॅलेंज करतो एक नागरिक म्हणून, कोण दादागिरी करते यांचं नाव लवकरात लवकर त्या ठिकाणी तुम्ही जाहीर केलं पाहिजे। हे पण स्पष्टपणे अजितदादांना बोललेले ते, बाकी काय बोललेले। कारण मी ऐकलं त्यांचं वक्तव्य, ते काही लोक भले दादागिरी करत नसेल पण दादागिरीसारखं त्यांचं वक्तव्य असं ते बोलले। याचाच अर्थ चंद्रकांत दादा तर साधे सरळ व्यक्ती आहे, दुसरे दादा अजितदादाच उरतात, म्हणजे याचाच अर्थ अजितदादांना ते बोललेले। कोणाची गुंडशाही आहे हे एकदा स्पष्ट झालं पाहिजे। पोलीस तुमच्या हातात आहे, सत्ता तुमची आहे, खासदार तिथं तुमचे आहेत, आमदार तिथं तुमचे आहेत, मंत्री केंद्रात तुमचे आहे, राज्यात तुमचे, मग दबाव कोण आणतं किंवा या दबावाला सपोर्ट कोण करतं हे स्पष्ट झालं पाहिजे। तर मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्यावरती आता सुप्रिया सुळे यांनी सुद्धा सवाल विचारलाय। दादागिरी जर सुरू असेल तर तुम्ही काय करत होतात, असं सुप्रिया सुळे यांनी विचारलंय। महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना वाटत असेल की पुण्यामध्ये दादागिरी होते आणि त्याच्यामुळे पुण्यात इन्व्हेस्टमेंट्स येणार नाहीत, तर मला विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे, मग तुम्ही काय ॲक्शन घेतली त्याच्यावर? कुणाची दादागिरी होते आणि इन्व्हेस्टमेंट्स येत नाही आहेत हे कबूल केल्याबद्दल त्यांचे मी आभार मानते, पण त्याच्या मागे कोण आहे? कोण या कॉन्ट्रॅक्टर्सच्या मागे उभं आहे? कुणाच्या दादागिरीमुळे इन्व्हेस्टमेंट्स पुणे शहरात येत नाहीयेत आणि याला जबाबदार कोण आहे याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांना द्यावं लागेल।